बाबाराव रामराव जळमकर, प्रोप्रायटर जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूर। मी एक लहान कास्तकार लहान उद्योजक असून गरीब याच्या खानदानीमध्ये मी जन्म झालेला आहे, म्हणजे पोहिला। आणि मी इथे 27 वर्षापासून जवळजवळ हा जळमकर इंडस्ट्रीज नावाचा एक कारखाना चालू करून कास्तकाराला लागणारे शेती उपयुक्त अवजारे व बैलगाड्याची निर्मिती चालू केली। यामध्ये मी एक कास्तकाराच्या म्हणजे म्हणण्याप्रमाणे एक 2 चाळी तिपण तयार केली। त्या 2 चाळी तिपणचा उपयोग काय, तर त्या 2 चाळी तिपणमुळे जे मजुराचा जो प्रॉब्लेम आहे आज, त्याच्यामुळे जिथे 6 माणसं लागतात तिथे फक्त 2च माणसं काम करू शकतात। आणि लाकडी जे तिपण असते, लाकडी तिपणमध्ये फक्त एकच तिपण होऊ शकते। एक तर 12 इंचीची करायची असली तर 12 इंची, 36 इंचीची करायची असली तर 36 इंची। पण आम्ही जे तिपण तयार केले, या तिपणमध्ये 12 इंचीपासून तर 36 इंचीपर्यंत कोणत्याही सव्याची पेरणी केल्या जाते आणि त्याच्यामधूनच खते उन्हारल्या जाते, बियाची उन्हारी होऊ शकते आणि त्याला फक्त 2च माणसं लागतात आणि तिची किंमत फक्त 2050। आणि कास्तकाराला एकच अवजार 10 तिपणा तयार करायचं काम नाही, आणि जास्त जागा गुंतवायचं काम नाही आणि जास्त इन्व्हेस्टमेंटची तर गरजच नाही आहे। आणि हे तिपण वाहिल्यानंतर तो लाकडी तिपण वाहणार नाही, एवढंच मी आवर्जून सांगतो। एक दुसरी तिपण तयार केलेली आहे, ते तिपण अशी आहे की ओलीत भुईमुग, हरभरा, गहू, म्हणजे त्याच्यामध्ये आपण गादी वापा वगैरे तयार करतो। म्हणजे पहिले वाफा तयार करायचं, मग पाणी द्यायचं, नंतर पेरणी करायची। म्हणजे एवढं भानगडीत पडल्यापेक्षा आम्ही त्याचं एकच तिपण तयार केली की त्या तिपणमुळं एकाच जोडीवर एकाच माणसाने म्हणजे सरी तयार होते आणि गव्हाची किंवा भुईमुगाची ज्या सव्याची जे उन्हारी लागली त्या सव्याची त्याच्यातनी उन्हारी तर होऊ शकते आणि एकाच वेळेस पेरणी आणि सरी तयार झाल्यामुळं कास्तकाराच्या जिथे 2 जोड्या लागतात, म्हणजे सरी करायला वेगळी जोडी, त्याच्यानंतर वेगळा म्हणजे मनुष्य वेगळाच लागते आणि हे एकाच जोडीवर एकाच माणसावर एकाच वेळेस सरी आणि पेरणी होते। आणि दुसरं विशेष म्हणजे जे दाणाने पाणी दिले जाते, दाणाच्या पाण्याने जास्त पाणी लागते, याने फक्त 2 सरीनंच पाणी दिले जाते त्याच्यामुळं। आणि पेरणी याची मध्ये होते, मध्ये झाल्यामुळं काय होते, गादी वापा तयार होऊन पाण्याचा निचरा होऊन याच्यामध्ये त्या शेताच्या तासामध्ये याच्यामध्ये तण होऊ शकत नाही। हे एक त्याच्यामध्ये एक विशेष आहे। जी 2 चाळी तिपण आहे, त्या 2 चाळी तिपणमध्ये 2-3 दाते दिलेले आहेत, त्याला 2 चाळे दिलेले आहेत। त्या 3 दात्यामुळे खत आणि बी उन्हारणी होऊ शकते आणि कोणत्याही सव्याची पेरणी होते। आणि दुसरी जी तिपण आहे, त्या दुसऱ्या तिपणला फोल्डिंग ॲडजस्टमेंट आहेच, पण त्याला आपण 2 सरीचे एक्स्ट्रा दाते दिलेले आहे। त्या एक्स्ट्रा दाते दिल्यामुळं काय होते की पाणी देण्याची म्हणजे वलीत जे बागायत असते, वलीत जी पेरणी असते, त्या वलीत पेरणीला आपण जे सरी पद्धत वगैरे असते ते करायचं काम नाही। या जोडीनंच सरी होऊ शकते आणि पेरणी होऊ शकते, हा त्याच्यामध्ये फरक आहे। आणि याच्यामध्ये जवळजवळ 6 माणसाची बचत झालेली आहे आणि मार्केटचा जो इन्क्रीसॅक पद्धतचा हरभरा याद्वारे पेरला जाते। हे सुद्धा आपण 2 चाळे दिलेलेच आहेत। त्याचप्रमाणे याला फक्त दाते आपण 5 दिलेले आहेत, 2 सरीचे आणि 3 पेरणीचे दाते दिलेले आहे। याला 2 बैल लागतात। की लाकडी तिपणने जास्तीत जास्त दिवसभर 4 एकर काम होत होतं। या तिपणच्या सहाय्याने जवळजवळ 6 एकराचं काम होते। 6 एकराचं काम होऊन याला मजूर कमी लागते। विशेष म्हणजे त्या तिपणला जवळजवळ 6 मजूर काम करत होते, या तिपणवर फक्त 2च मजूर काम करतात। ही तिपण फोल्डिंग असल्यामुळं म्हणजे कोणत्याही सव्याची तर ॲडजस्टमेंट होतेच आणि लोखंडी असल्यामुळं, पूर्णतः लोखंडी असल्यामुळं ते रुमण्याचं वगैरे हे ते लाकडीमध्ये काय रुमण्याचा प्रॉब्लेम येते, कधी दाते तुटतात, त्यामुळे त्याचं बरंचसं कास्तकाराचं नुकसान होते। हे परमनंट असल्यामुळं हे तुटण्याची तुटूच शकत नाही, त्यामुळं म्हणजे माणसाचा जो लाकडी अवजार जे तुटते त्याच्यामध्ये जो वेळ वाया जात त्याचा, तो वेळही त्याचा बचून जाते। आणि विशेष म्हणजे हे अवजार वाहिल्यानंतर तो लाकडी अवजार वाहूच शकत नाही।
या तिफनने हायब्रीड मूग, पराठी, सोयाबीन, करडी, सूर्यफूल, गहू, हरभरा म्हणजे सर्वच पेरणी या तिफनमुळे तयार केली जाते. आणि विशेष म्हणजे हे तिफन सुती असल्यामुळं, वजनाला हलकी असल्यामुळं आणि म्हणजे आपली लाकडी तिफनपेक्षा हलकी जाते. तर हे एकच तिफन आणि सर्वच याच्यामध्ये तिफना होऊ शकतात. म्हणजे सर्वच प्रकारची पेरणी केल्या जाते. त्याच्यामुळं हे कास्तकाराला परवडण्यासारखे आहे. आणि मी सुरेश शाहजराव ठोकळ, राहणार शिरसो येथील एक कास्तकार असून अन्य जळमकर इंडस्ट्रीजमधून सर्व प्रकारची मी अवजारं खरेदी केलेली आहेत. ती अशी की आजच्या या युगात लेबर प्रॉब्लेम असल्यामुळे ती अवजारे खरोखर परवडण्यासारखे आहेत. तिफन, डवरे, वखर ही संपूर्ण प्रकारची मी जी वस्तू आपण लाकडी करतो, त्या लाकडी वस्तूला खरोखरच जी 20,000 किंमत लागते ती 10,000त सर्व तयार झालेली आहेत. जी 2 चाळीची तिफन आहे ही मी विकत घेतलेली आहे. त्याचा असा फायदा झाला की ज्या ठिकाणी 6 मजूर लागतो, म्हणजे खत उनारणी करता, पेरणी करता, यामधून खतसुद्धा उनारल्या जाते, डिलेंटेड सरकीसुद्धा उनारली जाते. तूर, मूग या संपूर्ण पिकाचं खरीप पीक, रब्बी पीक या संपूर्ण पिकाकरिता या अवजाराचा उपयोग आहे. या अवजारामुळे जे फायदे होतात, सारख्या अंतरात पेरणी केली जाते, पुन्हा त्या उडी व्यवस्थित राहतात, त्यामध्ये डवरेसुद्धा व्यवस्थित चालतात, त्यामुळे पिकाची वाढ होऊन पीक हे व्यवस्थित येते. त्याच्यामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होते. पीक उत्पादन वाढ झाल्यामुळे त्याचा आपल्याला संपूर्णपणे बेनिफिट मिळतो. आणि अवजारांची किंमत एवढी कमी आहे की या लाकडी अवजारापेक्षा आपल्याला ही तिफन फारच महत्त्वाची वाटते. कारण या तिफनीची किंमत 2,000 रुपयाच्या जवळपास आहे. त्याच्यामुळे ही परवडण्यासारखी आहे. आणि सर्वसामान्य कास्तकारसुद्धा ही तिफन वापरू शकतो, अल्पभूधारक असो की मोठा भूधारक असो. या सर्वांसाठी, सर्वांच्या दृष्टीनं हे अवजार पुन्हा ही अवजाराची एकमेव अशी खास खासियत आहे की पूर्ण आमच्या विदर्भात नव्हे तर महाराष्ट्रातसुद्धा ही अवजारं गेलेली आहेत. मान्य या थोडे बाजून आज कास्तकार ते आप्पा कुठे जाते आता बैल पळते का उकडे नागमोडीचं काही अजून कोण सांगत काय नागमोडीचं बाग आहे. कोणतं हे पूर्ण जे बनवलेलं हा, आहे हे हे पूर्ण मार्कर मार्कर, आहे. याच्यामध्ये आपण हे 2 चाळे दिलेले आहेत. हा. हे 2 चाळे याच्यासाठी दिलेले आहे, एक खताचा आहे आणि एक हे बियाण्याचं आहे. बियाण्याचं. आणि एका खतातून या तिन्ही दात्याला समोरून बियाणं मिळते हा. आणि एका ताळ्यातून दुसऱ्या ताळ्यातून पाठीमागून याला खत मिळालं जाते. हे खत या खतामुळे काय होऊन आलं की ते मातीमध्ये मिश्रित होते, म्हणजे त्याला वर नाही पडत. त्याच्यामुळे काय होते ते त्याचं जेवढी हे असते तेवढं पुरेपूर ते त्या आपल्या त्या पिकाला मिळते. हे जे दिलेलं आहे हा मार्कडचा दाता म्हणजे हा सरीचा दाता आहे. याच्यामुळं काय होते म्हणजे आपण वाफे वगैरे तयार करतो, याच्यामुळे वाफे वगैरे तयार करायचं काम नाही. हे 2 इकडून 2 वाफेसाठीच आपण म्हणजे याला म्हणतात सरी. हे सरीचे वाफे दिलेले आहेत, आपण सरीचे दाते दिलेले आहेत. आणि हे पेरणीचे दाते आहेत, हे 3 पेरणीचे दाते आहेत आणि यालाच पाठी म्हणून खताचे ॲडजस्टमेंट केलेली आहे. या समोरचे 3 या ताळ्यातून आलेले आहेत. याच्यामधून बियाणं पास होते बियाणं. आणि या ताळ्यामधून पाठीमागून आपण त्या दात्याला खताची अरेंजमेंट दिलेली आहे. त्याच्यामुळं याच्या पाठीमागून याला खत मिळते. आणि हे जे आहे याच्यामधून 2 इकडून हे मध्ये 3 दाते आहेत आणि हे जे शेवटले जे 2 दाते आहेत हे सरीचे दाते आहेत.
याच्यामुळं काय होते, पहिले सरी तयार होते, हे सरी तयार होते आणि याच्यामध्ये पेरणी होते. या पेरणीमुळं काय होते की हे बियाणं या सरीच्या वर असल्यामुळं याच्यात तण वगैरे होते. ठेवा हळूच खाली. म्हणजे पाण्याची बचत होते हां हां. आणि जोडीची आणि माणसाची बचत होते त्याच्यामुळे. आता पाहिजे गागरा त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ते सरी होते, पेरणी होते. पाठीमागून पाय आता हां हां हां. हां मध्ये पेरणी चालू. पेरणी चालू आहे, बरोबर ती दिसते तुम्हाला. हा जाऊ दे बा पुढे. जाऊ दे सरळ. त्याचा टिपण काढ दे. बस थांब. जाऊ दे पुढे थोडं, जाऊ दे आता. बरोबर क्लिअर तास दिसून राहिला साहेब ते. मध्ये बियाणं पडतं साईडला. बियाणे पडून राहिलं, खते पडून राहिलं, समजा दोन्ही तळ्या राहतात. आणि या बियाणामुळे काय होतं, हे वर आहे की ते बियाणं, याच्यामुळं याला तण व्हायची भीतीच भीती नाही. नाही राहत. कारण खालूनच पाणी मिळते आणि त्यामुळे काय झालेलं आहे, हे इकडून दोन सऱ्या तयार झालेल्या आहेत हां हां. आणि मध्ये हे अशी पेरणी तयार झालेली आहे. हे 3 दात्याने पेरणी झालेली आहे. तर 1 2 3 हां 3 दातांनी 3 दात्याने पेरणी झालेली आहे. आणि त्याच्यामुळं काय आता आपण जुने जी पद्धत होती, हे पहिले सरी तयार करत होते, त्याच्यानंतर मग हे याला पाणी देत होते, त्याच्यानंतर मग पेरणी करत होते. आता हे एकाच वेळेस म्हणजे एकाच वेळेस सरी तयार झाली, पेरणं झालं, म्हणजे खतही पडलं एकाच वेळेस. त्याच्यामुळं एकदम म्हणजे 2 जोड्याची बचत झाली. जे 2 जोडीचं काम आहे हे एकाच जोडीवर झालेलं आहे. आणि पाण्याची बचत झाली आहे. विशेष म्हणजे आता सध्या तर पाण्याचा प्रॉब्लेमच आहे, त्याच्यामुळे फक्त या सरीनंच फक्त पाणी दिले जाते. पूर्ण वाफ्याला पाणी देण्याची गरज नाही. पलटू लाग हे इकडे ते बाबा हे इधर ले उसको ये उठा के ले ले इधर. समजलं लागतं त्याला, ताकद नाही त्याची. हाँ 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 वक्त घ्या तुमच्याकडे, घ्या बरं ते दोन ते. ते जू लहान झालं. हां टाका चला. हा एक प्रकारचा म्हणजे गादी वापस तयार झाला ना मध्ये. हां हां. आणि 2 याच्यातून पाणी मध्ये पेरणी झाली. आणि साईडनं 2 दात्यानं सरी तयार झालेली आहे. नाही हो झोपतोय बापू. 2 चाळी ती पण. हे 2 चाळी ती पण आहे. आणि हे खरीप आणि आपला उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही याच्यामध्ये चालते, दोन्ही ऋतूमध्ये चालते. विशेष म्हणजे इथं मूग, हायब्रीड, सूर्यफूल, करडी, पराठीच्या चौफुल्या वगैरे सर्व एकाच टिपणं होऊन जाते. म्हणजे ज्याच्यामध्ये जवळजवळ 10 टिपणा तयार होतात. 10 टिपणाचं काम एकच टिपण काम करतं. या एका ताळ्यामधून या दात्यामधून बियाणं पास होते आणि या ताळ्यामधून खत पास होते. आणि हे जे खताच्या नळ्या आहेत ह्या पाठीमागच्या साईडला दिलेल्या आहेत, त्याच्यामुळं याचं जे खत आहे हे नेमकं काकडात पडते. त्याच्यामुळं काय होते,
त्याचं जे म्हणजे पावर असते तो पूर्ण पावर त्या कायम राहू शकते याचा. आणि याच्यामध्ये जिथे आता याला समजा जर पाहिजे 3 बाया खताच्या, 3 बाया आपल्या याच्या बियाणं उन्हाराच्या, म्हणजे तिथं 5-6 माणसाचं काम आहे, तिथं फक्त 2च माणसाचं काम होतं. आणि एकच ती पण सर्वच ऋतूमध्ये काम करते, सर्वच ऋतूमध्ये काम करते. 2 चाड्याचे. 2 खरीप आणि कोणती तर बोला थोडं इथं फंक्शन बोला. या खतं आणि बियाची बरोबर पेरणी होते. मिश्र खत आणि बियाण्याची एकाच वेळेस उन्हारी होते. आणि 12 ते किती इंच काय 12 इंची ते 36 इंचीपर्यंत कोणतीही पेरणी होते. याच्यात ना. हा 12 इंची ते 36 इंचीपर्यंत चालू द्या फक्त. लाकडी ती पण पेक्षा एकदम हलकी जाते आणि सुती असल्यामुळं बैलाला भारी. बैलाला भारी नाही जात. हां हे 2 चाळी टिपण आहे. हां हां. या टिपणचा म्हणजे मूग, हायब्रिड, सूर्यफूल, करडी, पराठीच्या चौफुल्या वगैरे सर्व एकाच टिपणावर होऊन जाते. म्हणजे 7-8 टिपणा ठेवायचं काही काम नाही. म्हणजे जे ते 7-8 टिपणाचं काम एकच टिपण करते हे. आणि इकडचे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये मजुराचा बचत होते. बचत कशी होते तर याच्यामध्ये आपण 2 चाळे दिलेल्या आहेत. त्या 2 चाळ्यामुळे काय झालेलं आहे की एका चाळ्यातून खत पडते आणि एका चाळ्यातून बियाणं पडते. आणि याच्यावर एकच माणूस काम करू शकते आणि एक वाहणारा माणूस, असे 2च माणसं या टिपणावर काम करू शकतात. विशेष हे टिपण फक्त वजन इथं फक्त 22 किलोच दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे बैलालाही भारी जात नाही आणि एकच टिपण असल्यामुळे कास्तकाराला परवडण्यासारखी आहे. आणि त्याची किंमत फक्त 2050 रुपये. मार्कर आहे. आता म्हणजे सध्या इनक्रीज पद्धतीचा जो हरभरा वगैरे आहे तर या टिपणद्वारे पेरल्या जाते. याच्यामुळे काय होते, वाफे वगैरे तयार करायचं काम नाही. याला आपण वाफे न करता याला आपण 2 सरीचे 2 शेलार 2 गाठी दिलेली आहे. याच्यामुळं सरी दिल्या जाते, आपलं सरी पडते. त्या सरीमुळं पाणीही कमी लागते आणि एकाच जोडीवर 2 सऱ्या पडतात. आणि हे 3 दाते जे दिलेले आहेत हे पेरणीचे आहेत. याच्यामधून एका समोरून याला बियाणं पडते आणि पाठीमागून याला खताची ॲडजस्टमेंट दिली आहे. त्याचं खत पाठीमागून खत पडलं जाते. आणि विशेष याचं खत म्हणजे काकरात पडते. काकरात पडल्यामुळं काय होते, त्या खताचे जे पॉवर आहे ते कायम राहते. आणि तुम्ही ते घ्यायचं नाव कसं काय? मी सुरेश शाहदेवराव ठोकळ, बँक कॉलनी शिरसो येथील कास्तकार असून माझ्याकडे 27 एकर शेती आहे. त्या दृष्टिकोनातून आर्थिकदृष्ट्या परवडणारी गोष्ट म्हणजे अशी की आमच्या शेतामध्ये तण खूप होतो. त्या तणासाठी म्हणून एकदा मी जळमकर इंडस्ट्रीजमध्ये गेलो तेव्हा त्यांनी एक नवीन प्रकारचं एक मॉडेल तयार केलं. ते मॉडेल असं होतं की त्या डवऱ्याला 3 फंटे तयार केले. त्या 3 फंट्यामुळे बैलजोडीलाही सोपे जाते म्हणजे ॲक्च्युअल तिच्या डवऱ्यापासून भर आणि जे तण असते म्हणजे हराडी वगैरे, ही हराडी अशा तशा बायाकडून ती निघू शकत नाही, खुरप्यामुळे निघू शकत नाही. त्यामुळे बैलजोडी जुतून जर ते आपण ते डवरं वाहलं, डवरं म्हणतात आमच्या भाषेमध्ये, डवरं म्हणतात. डवरं आणि त्यालाच मल्टीवर्कच त्याला कल्टिवेटरसुद्धा म्हणतात. त्या कल्टिवेटर पासून
त्या पिकाला भर तर पडतेच आणि तणसुद्धा नष्ट होते. जो रेबर प्रॉब्लेम आहे म्हणजे बायाची जी मजुरी लागते त्या मजुरीपेक्षा अर्ध्या किमतीत आमचं शेत तयार होते आणि त्याच्यामुळे पिकाला प्रोत्साहन मिळून पिकाचं चांगलं उत्पादन येऊ शकते. म्हणजे जी त्यामुळे भर पडल्यामुळे उखरी होते, उखरीमुळे पराठीला माल लागतो, बोंड्या तयार होतात. अशामुळे या मल्टीपर्पज डवरा आणि याच्यामुळे भरपूर फायदा झाला. असा या जळमकर इंडस्ट्रीने एक नवीन प्रयोग तयार केला. या नवीन प्रयोगामुळे भरपूर कास्तकारांना फायदा झाला. मी या मशागतीच्यामुळे जो मजुरी करता 10 बाया लागतात एका एकराला, त्या एका एकरासाठी जे 10 बाया लागतात तर याला फक्त 150 रुपयात सर्व काम होते. 10 बायाची मजुरी 300 द्यावी लागते म्हणजे निम्मे किमतीत आपली मशागत होऊन जाते. त्या मशागतीमुळे बरेचसे फायदा. तसेच या डवऱ्याला 28 बोटापासून तर 28 बोटापर्यंत पास लागतात. त्यामुळे प्रत्येक सव्यामध्ये म्हणजे जे अंतर असते आपलं पेरणीमधलं ते अंतर पूर्ण तयार होऊन मशागत होते. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की पिकाला प्रोत्साहन मिळते आणि ज्याला त्या प्रोटेक्शन जे मिळतात त्यापासून भरपूर फायदे होतात. अशा प्रकारचं एक माझा अनुभव आहे की निंदाच्या वेळी बऱ्याचशा मजूर प्रॉब्लेम होतात, मजूर मिळत नाहीत आणि अशा वेळी आपले जोड्या असतातच. त्या जोडीपासून आपण जर ती तयारी करून ठेवली तर त्याची मशागत शेतीची उत्कृष्ट होईल. आणि अशा प्रकारचं 3 फंटन त्याला येतात. 3 फंटनामुळे भर आणि जी हराळीची असते ती सगळं संपूर्ण निघून जाते. अशा प्रकारचा यापासून फायदा होतो आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी ती गोष्ट आहे. त्याची किंमत फक्त 850 आहे. 850मध्ये असे अवजार जर मिळाले तर भरपूर फायदा होतो आणि आपला जो लेबरला 400-500 रुपयाची मजुरी जाते ती वाचते. अशा प्रकारे या कल्टिवेटर कम डवऱ्यापासून फायदा होतो. तर पराठीमध्ये आंतरपिके घेतली जाते. आंतरपिके म्हणजे मूग हे पीक फक्त 90 दिवसाचे असते. त्या 90 दिवसानंतर जो त्यामध्ये आपण ट्रॅक्टर वगैरेचा उपयोग करू शकत नाही. अशावेळी जो आपल्याला उपटण्याचा खर्च येते त्या दृष्टिकोनात जर फंटन आपण त्यामध्ये डवरे वाहनीचं केलं तर तो मूग पडू शकतो. त्यानंतर फणकट जे असते आपलं आणि ज्वारीचे जे फणं असतात ते सुद्धा त्याच्यामुळे तयार होऊ शकते आणि आपण दुबार पेरणी म्हणजे हरभरा वगैरे पेरू शकतो त्या शेतामध्ये हायब्रिड ज्वार काढल्यानंतर. अशा प्रकारे त्याची मशागत होऊ शकते आणि याचा उपयोग प्रत्येक पिकासाठी होऊ शकतो. पराठी, मूग, सोयाबीन या संपूर्ण पिकाची मशागत करून आपलं शेत तयार होऊ शकतो. अशा प्रकारे जर योग्य मशागत केली तर अशा अवजारांचा फायदा होतो. अशा पद्धतीने आधुनिक पद्धतीची अवजारे तयार केलेली आहेत. त्याचा अनुभव मला पुष्कळ आला आहे. त्याच्यामुळे माझ्या शेतीच्या उत्पादनात वाढ झाली आणि मशागतसुद्धा जमिनीची योग्य होऊ शकली आणि जो वेळ आणि जे श्रम वाया जातात म्हणजे मजुरापासून श्रमच करून घ्यावं लागतात त्या श्रमासाठी हे जे आपण यंत्रणा केली बैलजोडी करून तयार करून घेतो आपण, याच्यामुळे फायदे होतात. अशा प्रकारचं हे मल्टीफाय ज्यांनी यंत्र तयार केलं ते फायद्याचं आहे असं माझा अनुभव मी स्पष्टपणे सांगतो. या डवरणीचा विशेष उपयोग म्हणजे एका जोडीवर आपण हे 2 डवरेसुद्धा होऊ शकतो. या 2 डवऱ्यामुळे कमीत कमी एका दिवसाला 4 ते 5 एकर शेती तयार होऊ शकते. त्यामुळे बराचसा वेळ आपला वाया जात नाही आणि त्याच्यामुळे जे आपले खुरपण वगैरे म्हणतात, खुरपण समजते बऱ्याचशा लोकांना, ते त्याची अडवणूक होत नाही आणि त्यामधून जे गवत असते ते जमा झालेलं गवत पास होते. त्या पास झाल्यामुळे ॲटोमॅटिक तयार होऊन जाते शेती. तयार झाल्यामुळे त्या गवतापासून जो तयार होते ते मातीमध्ये दबल्यामुळे त्याचं खतसुद्धा होते. याचे 2 बेनिफिट आहेत. त्या बेनिफिटमुळे सर्व दृष्टिकोनातून या डवरणीचा उपयोग आहे आणि जास्तीत जास्त ज्यांच्याकडे जमीन आहे आणि 30-35 एकर 20 एकर अशा लोकांना तर फारच आवश्यक आहे. जर त्यांच्या लक्षात जर येत असेल तर या डवरणीचा उपयोग घेऊन ती डवरणी विकत घेऊन आपली शेती तयार करावी. कारण माझा हा अनुभव दाट आहे की यावर्षी जो मी त्याचा उपयोग घेतला त्यामुळे माझी शेती ज्या शेतीला 5-5 दिवस लागतात ती शेती 3 दिवसात तयार होऊ शकते. त्याच्यामुळे दुबार पीक घेण्याची प्रगती होऊ शकते. अशा दृष्टिकोनात जर पाहिलं तर सर्व दृष्टिकोनातून याचा संपूर्णपणे आपल्याला फायदा झालेला आहे. असे जर यंत्रणा तयार केली तर उपयोग होईल. यापूर्वी प्रत्येकाजवळ लाकडी डवरे होती. ती लाकडी डवरी अशी होती की त्याचं वजनसुद्धा जास्त होतं आणि या डवऱ्याचं वजन फक्त 30 किलो आहे. त्या डवऱ्यापासून बैलांनाही त्रास व्हायचा आणि जो वाहणारा मजूर असतो त्यालासुद्धा दिवसभर एवढे कष्ट करायचे की ते उचलू आणि खुरपण घेता त्याला त्रास व्हायचा. पण या डवऱ्यापासून असं सगळं पासिंग त्या गवता वगैरेचं होऊन जाते. त्याच्यामुळे मशागत चांगली होऊ शकते आणि वजनाला हलके दोन चांगली जोडी जर असली तर 3ही डवरे ओढू शकतात. त्याच्यामुळे एका दिवशी 7 ते 8 एकर शेतीसुद्धा तयार करू शकतो आपण. तर या दृष्टिकोनातून याचे मल्टिपर्पज फायदे आहेत
म्हणजे बहुउद्देशी म्हणायला हरकत नाही मराठीमध्ये. बहुउद्देशीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक याच्यात आपण त्याचा यूज करू शकतो. पुन्हा त्याचे जे लांबी रुंदी असते, ज्या सव्याप्रमाणे समजा 20 बोटं असो, 30 बोटं, 35, 40, 52पर्यंत त्याची आपल्याला अंतर वाढविता येतो. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्रासाठी हे डवरं चालू शकतं. माझे नाव निखिल बाबाराव जळमकर, उपसंचालक जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूर. आमच्या विदर्भातील कपाशी हे एक महत्त्वाचं पीक असून जास्तीत जास्त लोक हे कपाशीचं पीक घेतात. अगोदर मशागत ही आमच्याकडे बाया करत होत्या, निंदन वगैरे बाया करत होत्या आणि जे अगोदर निंदन वगैरे हे लाकडी डवऱ्यांनी होत होतं. लाकडी डवरं म्हणजे जसं 8 बोटासाठी वेगळं, 12 बोटासाठी वेगळं, असे वेगवेगळ्या डवरे करा लागत होते. तर ते एक परवडणारं नव्हतं, कारण की हे वेगवेगळे डवरे बनवावं लागत होते. नंतर कास्तकारांचे असे प्रॉब्लेम होते की मशागतीसाठी बाया लागत होत्या, त्यामुळे जे 500 रुपयाचं काम होतं हे 1000 रुपयांवर जात होतं. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही मल्टीक्रॉप डवरं निर्माण केलेलं आहे. हे मल्टीक्रॉप डवरं 8 बोटापासून तर 28 बोटापर्यंत कोणतंही चांगल्यात चांगली मशागत करून याचा रिझल्टही आम्हाला चांगला मिळालेला. अगोदर कपाशीमध्ये जे तण निर्माण होतं त्या तण काढण्यासाठी बायांचा उपयोग केला जात होता, कारण की पावसाळ्यात डवरा त्याच्यामध्ये चालत नव्हता, त्यामुळे बायांचा उपयोग केला जात होता आणि बाया जे आहेत ते तण काढून बाहेर फेकला जातो. परंतु मल्टीक्रॉप डवरं जे आहे ते तणही काढते आणि ते तण मागं टाकल्या जाते आणि मागं टाकल्यावर ते जे माती आहे ते त्याच्यावर पडल्या जाते. म्हणजे जे आपलं तण वगैरे असते त्याच्यावर माती पडून त्यांचं एक खत तयार होते आणि खत तयार झाल्यामुळे चांगल्या प्रकारे मशागत होऊन आपला भरघोस पीकसुद्धा मिळते आणि जे खर्चसुद्धा बायांचा म्हणजे मजुरी जे आहे, मजुरी सहसा परवडणारी नसते बायांना, कास्तकारांना. म्हणजे जे आपलं रोज म्हणजे 5 दिवसात जे काम होत असलं ते 8 दिवसांवर जाते आणि ह्या मल्टीक्रॉप डवऱ्यामुळे हे आपलं कमी वेळात चांगली मशागत होऊन भरघोस पीक आपल्याला. तणासाठी जरा खास 2 तासातलं जे मशागत आहे, 2 तासातल्या मशागत नाही ना पैसे फक्त गोष्ट तोंडातून काढायचं, फक्त द्यायचे काहीच नाही. ते बाबा म्हणाले का अजून किती घेणं निघतात काय, बरे लोक बरेच काय माहिती. 1.25 लाख दिलं होतं तुम्ही घेतात, आम्ही काय पुरं गवत म्हणजे हे झालं ना, सफा झालं. आणि हिरवं गवत जर असं नरम असं ना मग लय जोरदार चालते, लय जोरदार यंत्र आहे. पलीकडून पलीकडच्या तासात पलीकडे तासात 50 टिकून घ्या फक्त. बस 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 येऊ द्या, आता येऊ द्या इथे. तू इकडे जा. इकडे पाय तू, तेवढंच हळूहळू घ्या.
दाबाचा दाबून चालते आता. बस तसंच चालते बरोबर आहे ते आता त्याला समजतो कनाकडे जाऊच नको तू हे ठीक आहे ते असं जरा पावसाळ्यासाठी हे बघ ते आता सर्व उलंगवाडीवर आहे ना ते आणि त्यावेळेस अशीच जमीन असते पराठीतनी गोरेगारे आहेत पण भले शांत आहे हॅलो आरामशीर येऊ दे आरामशीर येऊ दे बोल येऊ दे बोल नको. कास्तकार होत ना ते पैसे बँकेचे घेत कास्तकार होत पहा ना मस्त पुरं तंद पण आलं ते यात पहा ना ते पहा त्याच्यातली कमी जातात ना बस दाब ते आपल्या हराळी जोड जाऊ बस जा हराळी तशीच हा ये उठून उभं का लागते आपल्याला पुरं म्हणजे विशेष म्हणजे ते तण दबलेलं जातं आराम आराम और एक साथ बीजेपी को जो विधानसभा सबसे ज़्यादा मत हैं उन लोगों के पास जाके और एक का तो कहूँगा मेरा हसद के अभी निशान लगाना है हमें का नाम निशान मिलेगा मैंने टाइम दे जो उनके साथ है सपोर्ट हमारा गुस्सा के बाद
बाबाराव रामराव जळमकर, प्रोप्रायटर जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूर. माझा मूर्तिजापूर येथे 27 वर्षापासून शेती अवजारे, बैलगाड्या व शेती अवजारे बनवण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये कास्तकारांना जसजसे अवजारची म्हणजे पूर्तता करून लागते अशाप्रमाणे मी अवजार करीत असतो. आमच्या विदर्भामध्ये संत्रा पीक चांगल्या प्रकारे येते आणि अशा या पिकामध्ये 2 बैलाचं अवजार हे त्याच्यामुळे आपल्या संत्र्याच्या डंगाला वगैरे तुटण्याची भीती असते. अशा प्रकारे काही लोक वगैरे माझ्याकडे यायचे आणि त्यांना मी सुचवायचं की मग याच्यामध्ये काय कोणतं इम्प्लिमेंट वापरायचं. तर मी त्यांच्याप्रमाणे त्यांच्या सांगण्यानुसार 1 बैलाचं एक शेती अवजार तयार केलं आणि ते अवजार, त्या अवजारापासून संत्र्यामध्ये लहान असताना पेरणीसुद्धा होऊ शकते. कल्टिवेटर म्हणजे त्याच्यामध्ये जर गवत वगैरे जर असलं त्याचं कल्टिवेट होऊ शकते, त्याच्यामध्ये त्याची वखरणी होऊ शकते आणि त्यानंतर त्याच्यानं पेरणी होऊ शकते. अशा प्रकारचं हे 1 बैलाचं आऊत आहे. हे जे इम्प्लिमेंट आहे या इम्प्लिमेंटमध्ये जवळजवळ 15 इंचीपासून तर 36 इंचीपर्यंत कोणतीही पेरणी केली जाते. त्याचप्रमाणे आता समजा जर आपला मोठा सवा जर असला त्याच्यामध्ये त्या टाईपची वखराची पास त्याला लागू शकते, त्याच्यामुळे वखरणीसुद्धा त्याच्यामुळे होऊ शकते. डवरणीचं जर काम करायचं असलं तर त्याच्यासाठी तो ते म्हणजे तशी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, त्याच्यामुळं त्याच्यातनी लहान सवासुद्धा होऊ शकते. अशा प्रकारचं अवजार आहे. त्याच्यामध्ये 2 बैल आणि खाली जे दिलेलं आहे त्याला फाळाची अरेंजमेंट दिलेली आहे. त्या फाळामध्ये काय होते की जे शेतामध्ये जे तण राहते त्या तण त्या फाळापासून नष्ट होऊन जाते आणि ते कल्टिवेटरचं काम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये वखराचं काम होते. त्या वखरामुळे सर्व तण वगैरे जे आहे ते तण वगैरे मातीमध्ये मिसळून एकजीव होऊन जाते. अशा या अवजारामध्ये म्हणजे विशेष काय आहे, विशेष म्हणजे की जे संत्र्याच्या ज्या दोन्हीकडून डांगाला असतात त्या डांगा वगैरे या 2 बैल दोन्ही दांड्याच्या मध्ये असल्यामुळं त्या डंगालाला मार लागत नाही आणि दांडी वगैरे तुटत नाही आणि कोणतीही प्रकारची इजा होत नाही. त्याचनंतर त्याला आपण याची अरेंजमेंट केलेली आहे. सर्व शेतकऱ्यांजवळ 2 बैल नसतात, त्याची परिस्थिती नाजूक असते. तो एकच बैल आणि थोडीशी शेती असते आणि एकच बैल असते. तर मग अशा वेळेस हे अवजार फार उपयुक्त आहे. या 1 बैलामुळं म्हणजे एक तर कमीत कमी 1 एकरभर काम तर कसं म्हणजे होऊ शकते. वजनातही हलका आहे आणि ह्याच्यामध्ये बैलाची तर बचत झालीच आहे आणि माणसाची सुद्धा बचत झालेली आहे. वजन कमी दिल्यामुळं हे कुठंसही हे अवजार बैलालासुद्धा भरले जात नाही आणि माणसालाही कुठूनही उचलून ठेवू शकतो तो. आणि पेरणी आता एकाच अवजारामध्ये कल्टिवेटर, वखरणी आणि पेरणी, त्याच्यामुळे एक लहानशा साधारण कास्तकाराला हे परवडण्यासारखं अवजार आहे आणि त्याचं कमीत कमी वजन हे 22 किलो आहे आणि 22 किलो वजन म्हटल्यानंतर त्या जोडीला काही त्या बैलाला एका बैलाला काही मोठं जास्त होऊ शकत नाही. अशा प्रकारचं अवजार कास्तकाराच्या म्हणजे अडचणीनुसार आम्ही हे बनवलं आणि कास्तकारांना त्याचं प्रात्यक्षिक दाखवून आणि त्याचा आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. एकाच अवजारामध्ये हे सर्व 3-4 इम्प्लिमेंट असल्यामुळं कास्तकारांना कमीत कमी किमतीत आम्ही हे उपलब्ध करून दिलं. या अवजाराची किंमत पूर्ण तिफन, कल्टिवेटर, वखर हे सर्व मिळून किंमत त्याची 1750 रुपये आहे आणि याच्यामध्ये 2 चाळ्याची ॲडजस्टमेंटसुद्धा आम्ही दिलेली आहे. 2 चाळ्याने म्हणजे त्याच्यामध्ये माणसाची बचत झालेली आहे. म्हणजे जिथे 3 बाया खतासाठी लागतात आणि 3 मजूर आपल्या म्हणजे बियाण्यासाठी लागतात, अशा परिस्थितीतनी फक्त हे काम 2 माणसंच या टिपणवर करू शकतात आणि त्याची किंमत कमीत कमी असल्यामुळं हे कास्तकारांना परवडण्यासारखे आहे. आणि विशेष म्हणजे हे अवजार की कोणत्याही प्रकारची जमीन असो, कडक, नरम, विशेषतः नरम जमिनीत तर अगदी फारच चांगला आहे आणि त्याची हे पूर्ण जे आम्ही अवजार बनवलेलं आहे हे अवजार पूर्ण लोखंडाचं बनवलेलं आहे आणि त्याला तुटण्याची भीती नाही आणि कोणत्याच प्रकारचं समजा म्हणजे तुटण्यासारखं असं काहीच नाही आहे. विशेष सांगायचं म्हणजे की हे अवजार वाहिल्यानंतर तो लाकडी अवजार वाहणार नाही, त्याची हे अवजार वाहण्याची इतकी परिपूर्ण इच्छा होऊन जाते.
हे अवजार म्हणजे नुसतं संत्रा बागायतदारासाठी म्हणूनच नाही, मला फक्त संत्रा बागायतदारांनीच फक्त हे कंप्लेंट केली होती की बाबा संत्र्यामध्ये जर आपण 2 बैलाचं आऊत जर वापरलं तर त्याच्यामध्ये संत्र्याच्या डंगाला तुटता, असं काहीतरी तुमच्याजवळ अवजार आहे काय. मी म्हटलं अवजार तर मजजवळ नाही, मी तुम्हाला माझं एक नमुना सॅम्पल तयार करून मी त्याचं प्रात्यक्षिक करून मी तुम्हाला त्याची तयार करून देतो. तर अशा प्रकारे मी त्यांना हे एक बैलाचं अवजार तयार करून दिलं. आणि विशेष म्हणजे हे एक बैलाचं अवजार असल्यामुळं त्या गरीब कास्तकाराला म्हणजे जो 2 एकराचा कास्तकार आहे किंवा 3 एकराचा कास्तकार आहे त्याला जोडी ठेवू शकत नाही आणि तो स्वतः एकटाच राहू शकते. अशा परिस्थितीमध्ये हे अवजार अत्यंत महत्त्वाचं आहे. नाही ते 3000 बसलं पाहिजे. 3000 पहिला बटाईनं कोणाच्या लावल्यापेक्षा 2 एकरावाल्याला कसंही परवडते. 2 एकरात राहते, 2 एकराला नाही. 4 दिवस सगळं वाचून बसले. 2 बैल नाही, एक बैल तू ठेवतो ना, एक बैलाची कासं अरे जो 2 एकर त्याच्याजवळ 2 एकर असेल ना त्याचे बैल कधी चांगले असतात. एक हाताचे आहेत ना ते खटल्याला आमचे पायत ना काही झाले. 2 ठिकाणची काय म्हणजे बिल्डर दोरगी काढून द्या आप्पा हाती. आता बनला जातो कास्ता का मग काय आलं पेपरात तुमचं नाही अजून बघू ना काय टीव्हीवर दिसणार संध्याकाळी. पुढे त्या घरावर घेऊन दे, तूच घे. इकडे इकडे मागं कॅमेरा हे ना जमे ना आता तुम्ही सोडून द्या ते उल्हास आहे छत्राजी काका सुपर पडतो काळी नाही किती पाहिजे होता. हे म्हणजे आता हे जवळ तर घेतलं जाते की हे होऊन जाते. आता ते जास्त हा पोल्टो लागन थांबा थांबा हे लिहू द्या प्रफुल्ल लिहू द्या गाडी आणता आप्पा ते काही काम नाही केलं गाडीचं. बिगर काढीचा घालतो पाहायला लागेल मुकच करते ना तू. हळूहळू ना प्रफुल आरामशीर आरामशीर पहा किती म्हणजे माणसात फरक पडते. ताप घेतली म्हणते तुझं फंट नसतं वगैरे फंट नव्हतं नाही इंडस्ट्रीची मला पाहू शकतात ना ते. प्रात्यक्षिक देताना चांगला आहे ना. जमीन उकरून आली टन वगैरे जाते असं का लाकडापेक्षा कसं वाटते.
हलकं वाटते बैलाला भारी जाते काय नाही ना मग आणि नेहमीसाठी होऊन जाते एका बैलाला भारी वगैरे जाते का नाही ना चालते 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 ट्रॅक्टर सारखे मालका सोबत सोबत येत तू ये मालका सोबत आहे ये म्हणून. बैलाला हलकं जाऊन आलं ना तण जाऊन आला आणि दोन बैलाचं काम एकच बैल करून आला दोन टिपांची कास्तकारी एकाच बैला होऊ शकते काढले का बाबर दाते काढले का खोलताना दाखवा फक्त दिले हां हां ती पण जातात ना आणि ते कल्टिवेटरचा दाता काढून हां ते पण त्याला बसवत येतात दाता त्याला फिट होतात हो हो तो कल्टिवेटरचा होता तो कल्टिवेटर जातो आणि याच्यामुळं मग पेरणी वगैरे होऊ शकते हो हो हे काढून तिथं ते बसवता येतं म्हणजे टिफनचा दाता ते पण आता बसवत येतं हातोडीने लाय पेरणी यंत्राची पेरणी यंत्राचं जवायची पुण्य जवळ जवळ यायचे पाहिजे की त्याच्या जवळ पाहिजे हे एक हे जवळजवळ काय पाहिजे सांग ना तुम्ही हा लागत नाही सांगणार बॉय प्रत्येक अवजारा मी यांना जवळ आनंद दिला बस झालं नाही आता काय बसवत आहे ती पंच जाते ते पंचदात ते ना कास्तकार मटक फुट फुफुट सात थोडस बोलायची अरे अरे जोर लावा बरोबर जोर लावायचा बरोबर ही एक बैलाची 2 चाळी ती पण 2 चाळी ती पण हा म्हणजे याच्या अगोदर आपण एक बैलाचं ते कल्टिवेटर केलेलं आहे आता हे एक बैलाची तिफन आहे या एक बैलाच्या तिफननं म्हणजे बैलाची बचत झाली आणि माणूस जिथं समजा खत आणि बी उन्हाळ्याला जाते
तिथं एकटाच माणूस होता, ते 2 माणसं काम करून राहिले. आणि पूर्ण एक बैलाची शेती आहे आता. हे अवजार म्हणजे पूर्ण तिफन, कल्टिवेटर, वखरणी सर्व एकाच्या नव्हते, एकाच बैलाला नव्हते. आणि कोणत्याही सवयाची ती पण होते त्याच्यात. इसको खाली करा. जात नाही का? घे तिकडे समोर. उचला ना ते. काढा बैल. हा ना त्याले. ठेव खाली टाकून द्या हळूच. असंच त्या बैलावर बंडीचा घेऊन जा. इंडस्ट्रीचं नाव आहे त्याच्या जळमकर. तुम्ही उभे राहायचे भाऊ.